हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर सकाळी सकाळी सर्वांची हीच धावपळ असते. टिफिन म्हणा, मुलांचे टिफिन, परत ऑफिसला जाणाऱ्यांचे टिफिन, ज्या ताई ऑफिसला जात असतील त्यांचे स्वतःचे पण टिफिन, बरीच धावपळ असते. तर सकाळी सकाळी मी मागच्या वेळेला पण तुम्हाला एकदा ही गोष्ट दाखवली होती की टिफिन बनवताना सुद्धा ना मी अशा प्रकारे सकाळी रेडिओ चालू ठेवते. हे ॲप आहे मस्त, ज्याच्यामध्ये बरेच म्हणजे ऑलमोस्ट सगळेच मला वाटतं रेडिओचे जे चॅनल्स असतील ना ते प्ले होतात. पण त्यातल्या त्यात मला जे आवडतं ते म्हणजे आकाशवाणी पुणे आणि मराठी तरंग, हे दोन चॅनल खूप मस्त आहेत. मराठी तरंगवरती ना सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला संपूर्ण आरत्या वगैरे लागतात. त्यानंतर समर्थ रामदासांचं, गोंदवलेकर महाराजांचं निरूपण लागतं. त्या निमित्ताने का होईना पण आपल्याला सकाळी सकाळी काहीतरी मस्त पॉझिटिव्ह असं खतपाणी मिळतं. आणि आरत्या लागतात ना, रोजच्या वारानुसार आरत्या लागतात. तर त्यामुळे सकाळी सकाळी घरातलं वातावरण पण अगदी मस्त होतं. तर आता मी सकाळी काय करते, जर रात्रीच्या चपात्या म्हणजे पोळ्या उरल्या असतील तर त्याही घालते आणि प्लस सकाळच्या ज्या बनवलेल्या पोळ्या असतात ना त्या पण मी घालते. कोणाला घालते तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या पक्ष्यांना घालते. आणि हे सांगितलंच गेलं आहे, जे यज्ञ आपण करतो ना पंचयज्ञ, तर त्याच्यामध्ये पक्ष्यांना खायला घालणं ही खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली गेली आहे. आणि फक्त खायला घालणंच नाही, ते जेव्हा खातात पण ना तुम्हाला अगदी खरंच खूप समाधान मिळतं त्यांच्याकडे बघून सुद्धा, की मुक्या प्राण्यांना खायला घालणं हे खरंच खूप 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 पुण्याचं काम आहे. आणि पहिले मी काय करायची, ती शेव वगैरे घालायची. पण आता तुम्हाला सांगते गंमत, की आता त्यांना शेव आवडत नाहीये, आता त्यांना पोळ्या जास्त आवडायला लागल्यात. म्हणजे पोळ्या जास्त खातात आणि येऊन बसतात. बघा मी जसं आता हे टाकलं ना तर आपोआप फटाफट एक 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 यायला सुरुवात होते. तर पहिली जी सुरुवात आहे ती आज चिऊताईने केली आहे. मी तुम्हाला असं पटकन स्लॉटमध्ये म्हणजे दाखवते की बघा कसे येतात पक्षी, कसे खातात. तर हे दाखवण्याचं रिझन असं आहे की आपण ठेवलं ना तर पक्षी नक्की येतात. तर म्हणून तुम्ही पण तुमच्या इथे पक्ष्यांना, आता उन्हाळा सुरू आहे, पाणी ठेवा, त्यांना थोडेसे दाणे खायला ठेवा. खूप चांगलं वाटतं आपल्याला. आंतरिक म्हणजे आपण बोलतो ना एक समाधान, ते समाधान मिळतं. बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की हे ट्रे कुठून आणलेस, तर हे अगदी इझिली अवेलेबल होतात. तुम्हाला ॲमेझॉनवरती पण मिळून जातील. मला जर लिंक मिळाली तर तुम्हाला लिंक सुद्धा देईन. डीमार्टला सुद्धा तुम्हाला असे ट्रेस बघायला मिळते. हे बघा, हे असे जाळीसारखे असतात. आपण हे फ्रीजसाठी नॉर्मली ट्रे यूज करतो. पण इथे बेस्ट पार्ट काय होतं माहिती आहे का, अशा प्रकारे आपल्याला बाहेरून लावायची गरज पडत नाही ग्रिलला आणि ते पटकन पडत सुद्धा नाहीत. म्हणजे त्याला जे स्टँड आहेत ना त्याला ते अडकून राहतात. तर हा कालचा व्हिडिओ आहे. तर काल होता आपला स्वामी महाराजांचा गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आपल्याला वेगळाच उत्साह आणि वेगळाच आनंद असतो. तर आता स्वामींचा प्रकट दिन येतो आहे लवकरात लवकर, ते म्हणजे 31 मार्चला. तर प्रकट दिनानिमित्तानं मी काही गोष्टी मागवल्या तर त्या मी तुम्हाला दाखवते. तर पहिले तर ही स्वामी समर्थ हिना अगरबत्ती, श्री स्वामी समर्थ हिना अगरबत्ती. तर हिना अगरबत्ती म्हटल्यानंतर, हिना अत्तर म्हटल्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला भेटतात. पण मी तुम्हाला सांगू की ही अगरबत्ती ना तुम्ही नक्की घेऊन बघा, तुम्हाला इतकी आवडेल ना. म्हणजे त्या अगरबत्तीची जाडी सुद्धा तुम्ही बघा. आणखीन एक अगरबत्ती मी मागवली आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. पहिले दुसरी जी अगरबत्ती मी मागवली ती म्हणजे केसर चंदन अगरबत्ती मागवली. तर पहिले तर मी स्वतः वापरून बघते कुठली गोष्ट, त्यानंतरच मी तुम्हाला रेकमेंड करते. जे मला खरंच आवडत नाही तर त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचू पण देत नाही. ही पण अगरबत्ती इतकी छान आहे, तुम्ही वापरून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणजे मला अगरबत्ती स्पेशली कशी आवडते की अगदी लाईट सुगंध त्याचा आणि खूप वेळ घरामध्ये तो असा दरवळत राहिला पाहिजे. आणि अगदी तशाच या अगरबत्ती आहेत. आणि स्वामींना तर तुम्हाला माहिती आहे की स्वामींना हिना अत्तर म्हणजे हिनाचा सुगंध स्वामींना खूप आवडतो. तर म्हणून अत्तर आपण एकदाच लावलं तर त्याचा तेवढाच पुरता वास राहतो, पण अगरबत्तीचा जो सुगंध आहे ना तो खूप वेळ आपल्या घरामध्ये संपूर्ण असा दरवळत राहतो. तर या दोन्ही अगरबत्त्या मी कुठून मागवल्या आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तुम्ही तिथून कॉल करून अगरबत्ती मागवू शकता. आणि इतकी
हळूहळू म्हणजे अगरबत्ती जळते ना बघा तुम्ही, काही अगरबत्त्या एकदम फटाफट फटाफट जळतात आणि लगेच संपून जातात आणि त्यांचा सुगंध पण असा म्हणजे काही वेळा डोक्याला आपल्याला डोकं दुखतं सुद्धा, तर तसा याचा अजिबात सुगंध नाहीये. मला पर्सनली खूप आवडल्या म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करते, तुम्ही नक्की घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे स्वामींचं हिना अत्तर. तर हे हिना अत्तर पण खूप मस्त आहे, खूप व्हरायटी बघायला मिळते. म्हणजे एकच स्वामींचं हिना अत्तर पण त्याच्यामध्ये इतके सारे प्रकार असतात, काही ओरिजिनल असतात, काही डुप्लिकेट असतात, बरेच प्रकार असतात. पण हे जे अत्तर आहे ना खूप मस्त आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कधी कधी अत्तर लावल्यावरती सुद्धा आपल्या ज्या पितळेच्या किंवा चांदीच्या देवांच्या मूर्ती असतात ना त्यांना सुद्धा डाग पडतात. तर जर मूर्तींना डाग पडत असतील ना तर ते अत्तर कधीही ओरिजिनल नसतं. तर म्हणून हे खूप छान आहे. नेक्स्ट जी गोष्ट मी मागवली होती ती म्हणजे हे खसवाला स्प्रे. या स्प्रेच्या मी अगदी प्रेमात पडलेली आहे. जसं मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं गुलाब केसरचं स्प्रे, तर तो ज्यांनी घेतला असेल ना त्यांनी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट्स दुसऱ्यांना पण म्हणजे तुमचे रिव्ह्यूज दुसऱ्यांना सुद्धा खूप उपयोगी पडतील. तर तो स्प्रे खरंच कसा होता, कसा सुगंध येतो त्याचा, तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर हा जो नवीन स्प्रे मी मागवलाय ना हा खसवाला म्हणून स्प्रे आहे आणि खस आहे ना स्वामींना खूप आवडतं. तर ह्याचा सुगंध पण मला पहिले वाटलं की काहीतरी वेगळा मसाल्यासारखा वगैरे असा सुगंध येईल, पण नाही, इतका सुंदर याचा सुगंध आहे ना, मला खूप आवडला. म्हणून मी स्वामींच्या इथे सुद्धा बघा असं थोडा स्प्रे केलाय आणि मी तुम्हाला सांगू बाहेरून जरी आपल्या घराच्या बाहेरून जरी कोणी जात असेल ना तरी ते म्हणजे त्यांना अट्रॅक्ट करेल, आकर्षित करेल आणि ते विचारतील की खरंच हा कुठला सुगंध आहे, इतका छान याचा सुगंध दरवळत राहतो. तर स्वामी महाराजांचा आपला प्रकट दिन येतोय 31 मार्चला. तर प्रकट दिनासाठी काय काय तयारी करायची आहे, बऱ्याच ताईंनी विचारलं. तर प्रकट दिनासाठी बघा आपल्याला अशी काही खूप मोठी अशी तयारी करायची नाहीये. आपल्याच्याने जसं जमेल, आपल्याच्याने जसं होईल तशी आपण हळूहळू स्वामींसाठी तयारी करायची आहे. तुम्ही छान स्वामींना नवीन वस्त्र घ्या, वस्त्र छान छान स्वामींना आपण तेव्हा परिधान करू शकतो. छान अभिषेक करायचा आहे, वाचन करायचे वेगवेगळं, तुम्ही पारायण सुरू करू शकता. गुरुचरित्राचं पारायण, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता. आणि मी एक अगदी मनापासून गोष्ट सांगू की फक्त एकाच दिवशी सगळं करण्यापेक्षा किंवा एकाच दिवसाला मी काय करू म्हणजे स्वामी प्रसन्न होतील असा विचार करण्यापेक्षा तुम्ही जर रोज स्वामींची जी नित्य सेवा आहे ती रोज जर न चुकता केली ना तर स्वामींना आणखीन काहीच नको, मी तुम्हाला सांगते. कारण इतका प्रभाव आहे ना त्या नित्यसेवेचा. तर नित्यसेवा कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी केलेला आहे, पूर्ण डिटेल्स त्यामध्ये दिलेले आहेत. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा, तुम्हाला संपूर्ण कळेल की रोजची नित्यसेवा कशा प्रकारे आपल्याला करायची. प्रकट दिनासाठी ना आणखीन बऱ्याच काय काय गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. तर काय काय मी नवीन नवीन घेईन तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि स्वामींचे छान छान वस्त्र सुद्धा जर तुम्हाला मागवायचे असतील तर आपली ताई आहे म्हणजे ममता जोशी ताई आहे ना, तिच्याकडून तुम्ही मागवू शकता. तिचा नंबर सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. ती पण खूप छान छान वस्त्र घरच्या घरी बनवते. तर आता रोज आहे ना मी ह्या ज्या वारांच्या रांगोळ्या आहेत ते ह्या रोज वारांच्या रांगोळ्या काढते. कारण इथे हा जो पांढरा सनमायका आहे ना संपूर्ण पिवळा रंग टाकल्यानंतर आणि लाल रंग टाकल्यानंतर कधी कधी म्हणजे रांगोळीचे रंग टाकल्यानंतर कधी कधी तिथे डाग सुद्धा पडतात. तर म्हणून छोट्या छोट्या रांगोळ्या पण वारांच्या रांगोळ्या आता मी काढायला सुरुवात केली. तर स्वामींना काय आवडतं, तर स्वामींना बेसनाच्या गोष्टी खूप आवडतात. तर म्हणून आज मी स्वामींसाठी ना बेसनाचा आपला जो झुणका म्हणतो ना आपण, तर तसा मी झुणका बनवणार आहे.
कोरडा झुणका म्हणतात ना तसा बनवणार आहे. तर मी कशा पद्धतीने बनवते तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्या तव्याच्या बाबतीत बऱ्याच ताईंनी विचारलं, तर हा खूप जुना तवा आहे, हा भिडाचा तवा आहे. हा आईने मला दिला होता आणि तेव्हाचे म्हणजे आधीच्या ज्या वस्तू होत्या ना, तर खरंच इतक्या प्युअर होत्या ना, की आताचे जे तवे आहेत ना, त्याच्यामध्ये आणि ह्या तव्यामध्ये खरंच खूप फरक आहे. हा किती घासला, किती पुसला, तरी परत तो जसा जसा होता ना, म्हणजे तसाच पुन्हा होतो. खूप छान तवा आहे. तर बघा मी काय केलं, तेल टाकलंय. तेलामध्ये पहिले थोडीशी मोहरी, जिरं वगैरे घातलं, त्यानंतर कढीपत्ता घातला, त्यानंतर लसूण घातला. लसूण छान मस्त ब्राऊन होऊन द्यायचा. त्यानंतर कांदा घातला. कांद्याला पण थोडासा असा म्हणजे गोल्डन कलर येऊ द्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे जे मसाले हवेत, तुम्ही मसाले नसतील घालायचे तर तुम्ही मिरची सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता, पण मसाल्याची चव छान येते. तर गरम मसाला, त्यानंतर जी धने जिरे पावडर आहे ती घातली याच्यामध्ये आणि छान थोडंसं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये छान टोमॅटो घालायचा आणि टोमॅटोच्या बाबतीत एक गोष्ट सांगते, की टोमॅटो ना पूर्ण शिजू द्यायचा चांगला कधी फोडणीतला आणि त्यानंतर पुढच्या गोष्टी घालायच्या. जर आपण असाच ठेवला आणि भाजी डायरेक्ट टाकली टोमॅटोमध्ये, तर टोमॅटो कधी कधी शिजत नाही आणि त्याची चवही आपल्या पदार्थामध्ये उतरत नाही. तर याच्यामध्ये ना कांद्याची जी पात आहे ना ती तुम्ही घालून बघा. इतका मस्त लागतो ना झुणका, तुम्ही खातच राहाल. म्हणजे कांद्याच्या पातीची टेस्टच त्याच्यामध्ये अगदी वेगळी लागते. अशीच कांद्याची पात आपण जेव्हा वांग्याचं भरीत बनवतो ना, तर भरीतमध्ये सुद्धा खूप सुंदर लागते. तर ही पात अगदी पटकन शिजते, याला काहीच वेळ लागत नाही. तर पात थोडीशी हलकीशी अशी शिजू द्यायची आणि त्यानंतर याच्यामध्ये मी बेसन घालणार आहे. तर प्रकट दिनासाठी तुम्हाला नैवेद्यासाठी काही स्पेशल बनवायचं असेल तर तुम्ही छान स्वामींना बेसनाचे लाडू बनवा. स्वामींना कांदा भजी आवडते, तुम्ही कांदा भजी बनवा. तर मी तर शक्यतो दर गुरुवारी आहे ना बेसनचा पोळा आमच्याकडे खूप सगळ्यांना आवडतो आणि महाराजांना सुद्धा आवडतो. तर बेसनचा पोळा खास बनवते. पण आज पोळा न बनवता म्हटलं छान आपण झुणका बनवूया. तर आता मी बेसन घातलं. बेसन मी असंच कोरडं घालते वरून आणि त्यानंतर थोडा वेळ त्याला झाकून ठेवते. म्हणजे ते बेसन आहे ना आतून वाफेद्वारे खूप छान प्रकारे शिजलं जातं. डायरेक्ट जर तुम्ही मिक्स केलत ना तर ते पटकन शिजत नाही. तर अशा प्रकारे बेसन थोडंसं हलकं शिजवून घेते. त्यानंतर याच्यावरती हे मिक्स करायचं पूर्ण व्यवस्थित आणि याच्यावर आहे ना हलके पाण्याचे हबके मारायचे. एकदम जर सगळं पाणी घातलं ना तर त्याचं पूर्ण गरगट होऊन जातं. तर तसं नाही करायचं. आपल्याला छान असं दाणेदार आणि मोकळा असा आपला जो झुणका आहे तो झाला पाहिजे. तर म्हणून हलकं पाणी फक्त हाताने असं शिंपडायचं त्याच्यावरती आणि मस्त परत त्याला झाकण ठेवायचं. छान वाफ येऊ द्यायची आणि जी आपण कांद्याची पात कापली होती तर त्यातली थोडीशी कांद्याची पात शेवटी आपला झुणका पूर्ण झाला ना की त्याच्यावरती घालायची. म्हणजे जी अशी थोडीशी कच्ची कांद्याची पातची टेस्ट येते ना ती खूप मस्त लागते. तर ह्याच्यामध्ये आधीच थोडंसं मी मीठ घातलं होतं चवीपुरतं. तर असा आपला झुणका रेडी झालेला आहे. हा तुम्ही पोळीसोबत खा, भाकरीसोबत तर अगदी अगदी मस्तच लागतो आणि वरण भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर जेव्हाही भाजी नसेल, आपल्याला कधी कधी खूप टेन्शन असतं की काय भाज्या बनवायच्या रोज, तर तेव्हा तुम्ही अशा प्रकारे झुणका, बेसन पोळा वगैरे ह्या गोष्टी नक्कीच बनवू शकता. तर माझा झुणका असा झालेला आहे. तर स्वामींना सुद्धा नैवेद्य दाखवायचंय. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.